काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले। हंडोरे यांचा 2022 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला होता। त्यामुळे विधान परिषदेला पराभूत झालेल्या उमेदवारालाच पुन्हा राज्यसभेची उमेदवारी का, यावरूनच आता काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। त्याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपणास एक विनंती, आपण आमच्या चॅनलला म्हणजेच फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी चंद्रकांत हंडोरेंवर विश्वास दाखवत त्यांना या राज्यसभा निवडणुकीची उमेदवारी दिली। हंडोरे हे मुंबईतील चेंबूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात त्यांनी सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम केले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते उपाध्यक्ष आहेत। मुळात ज्या विधान परिषद निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता त्याच विषयी जाणून घेऊयात। राज्यात जून 2022 मध्ये विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली होती। त्या निवडणुकीत काँग्रेसने 2 उमेदवार दिले होते। त्यात भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांचा समावेश होता। या निवडणुकीला महाविकास आघाडीला म्हणजेच काँग्रेसला मोठा धक्का बसला। त्यावेळी हंडोरे यांचा पराभव झाला आणि याचं सगळं खापर जगताप यांच्यावर फोडण्यात आलं होतं। त्या निवडणुकीमध्ये पक्षाची अधिकची मतं मिळवून भाई जगताप स्वतः विजयी झाले, पण पक्षाचे पहिल्या क्रमांकाचे उमेदवार हंडोरे पराभूत कसे झाले, हा सवाल उपस्थित झाला होता। दलित समाजातील हंडोरे यांचा पराभव पक्षाने गांभीर्याने घेतला होता। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चणित्थला यांनी केलेल्या चौकशीत जगताप यांना जबाबदार धरण्यात आलं होतं। हंडोरे विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात होते। 1992 ते 1993 या कालावधीत ते मुंबईचे महापौर होते। हंडोरे हे आंबेडकरवादी आणि सामाजिक राजकीय संघटना भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष आहेत। दलित चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे। विधान परिषदेत त्यांचा पराभव झाल्यामुळे दलित समाजात नाराजी होती। ही नाराजी दूर करण्यासाठी आता काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आहे। याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि YouTube व Facebook वर जिथे आपण हा व्हिडिओ पाहताय तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा। धन्यवाद।